नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, चौथी आणि सातवी स्कॉलरशिप परीक्षेचे फॉर्म सुटणार आहे, पण परीक्षा अनाऊन्स झाली आहे. त्या संदर्भात मार्गदर्शनच्या बॅचेस आपल्या चालू झाल्या आहेत. आता काही मुलांचे आणि पालकांचे काही प्रश्न आहेत, जसं की काही प्रश्न बघा, किती भाषेत स्कॉलरशिप परीक्षा देता येऊ शकते? माध्यमानुसार तुम्ही जर माध्यम निवडलं, भाषा माध्यम, तर प्रश्न कोणत्या भाषेत येणार आहे? प्रथम भाषा व द्वितीय भाषा कशी निवडावी? शिकण्याचे मीडियम म्हणजे विद्यार्थी ज्या मीडियममध्ये शिकतो, इंग्लिश मीडियम, उर्दू मीडियम, मराठी मीडियम, हिंदी मीडियम आणि परीक्षा देण्याचे परीक्षाचे मीडियम वेगळे चालते का? लक्षात घ्या, माध्यमानुसार आणि किती भाषेत स्कॉलरशिप परीक्षा देऊ शकतो आपण, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की चौथी आणि सातवी स्कॉलरशिप परीक्षेचे बॅच आपली चालू झाली कालपासून. त्याचे डेमो लेक्चर यूट्यूबवरती चालू आहे. तुम्ही मला ज्या चॅनलवर आत्ता बघत आहात तिथेच लाईव्ह सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही दररोज संध्याकाळी 6 वाजता चौथी आणि 7 वाजता सातवीचं डेमो लेक्चर चालू आहे. हे आठवडाभर डेमो लेक्चर राहतील आणि सोमवारपासून ॲपमध्ये फक्त बॅचेस चालू होतील. बाकी तुम्हाला बॅचेस कुठे दिसणार नाही. बॅच डेमो लेक्चर चालू आहे. आता किती भाषेत क्वेश्चन पेपर देता येते ते थोडक्यात आपण बघूया. मी डेमो पण तुम्हाला दाखवतो की क्वेश्चन पेपर कशी असते तुमची. बघा, तत्पूर्वी नेहमीप्रमाणे सांगू इच्छितो की चौथीची बॅच जी आहे तुम्हाला फक्त 499 रुपयात आत्ता मिळत आहे. थोडेसेच ॲडमिशन शिल्लक आहे. जर ॲडमिशन झाली आम्हाला अपेक्षित तेवढी तर तुम्हाला 1999 फी लागणार. सो आत्ताच मी तुम्हाला सांगतो, लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन टाका, नंतर तुम्हाला डिस्काउंट मिळणार नाही. दोन्ही बॅचेस 499 रुपयामध्ये अवेलेबल आहे. दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाईल, वेळेत शिकवला जाईल, टेस्ट भरपूर साऱ्या आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, तुमच्याकडे पर्सनली काउन्सिलिंग पण असणार आहे, पालकांची मीटिंग असणार आहे, तुमचे रिपोर्ट कार्ड जनरेट होणार आहे, तुम्ही कुठे वीक आहात कुठे स्ट्रॉंग आहात हे पण आपल्याला कळणार, त्याच्यावर काम करता येईल आपल्याला. सो हे सगळं तुम्हाला दोन्ही बॅचेसमध्ये अवेलेबल आहे. सो लगेच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड करून झालं की डायरेक्ट बॅच परचेस करा. सिंपल प्रोसेस आहे. तुमची माहिती भरताना काळजीपूर्वक भरा, 2 मिनिटाचं काम फक्त. किंवा प्ले स्टोअरवरून तुम्ही इग्नाइट पाठशाळा नावाचा ॲप डाउनलोड करा. बघा, असं ॲप दिसेल तुम्हाला, डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. बॅच कशी परचेस करावी याचा व्हिडिओ मी घेतला 2-3 दिवसापूर्वी. तो व्हिडिओ जर अडचण वाटली तर बघून घ्या. ओके, आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, चौथी स्कॉलरशिप परीक्षा किती माध्यममध्ये आपण देऊ शकतो? इथे त्यांनी माध्यम दिले बघा, मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 भाषेत तुम्ही ही एक्झाम देऊ शकतात. आता ह्या 7 भाषेत तुम्हाला एक्झाम द्यायची. जनरली आपण महाराष्ट्राचे मॅक्सिमम मुलं कोणतं मीडियम निवडतील? मराठी मीडियम. त्याच्यानंतर सेकंड कोणती भाषा निवडू शकता? बरेच जण इंग्रजी निवडतील सेकंड भाषा. तिसरी कोणती? बरेच जण हिंदी घेऊ शकता. चौथी कोणती? बरेच जण उर्दू घेऊ शकता. 5वी कोणती? यापैकी माहीत गुजराती, तेलुगू आणि कन्नड. ओके, म्हणजे किती माध्यमातून तुम्ही एक्झाम देऊ शकता? टोटल 7 माध्यमातून तुम्ही एक्झाम देऊ शकता. जसं चौथीच्या बाबतीत आहे तसंच 5वीच्याही 7वीच्याही बाबतीत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 भाषेत तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. पण तुम्हाला कोणती भाषेत कम्फर्टेबल आहे तुम्ही निवडू शकता. सो या 7 भाषेपैकी एका भाषेत तुम्हाला एक्झाम द्यायची. अजून फॉर्म सुटणार आहे. फॉर्म सुटलो मी डिटेलमध्ये कसा फॉर्म भरायचा काय सांगेलच तुम्हाला. फक्त बऱ्याच पालकांचे प्रश्न होते, कारण आता त्यांना शिकणं चालू करायचंय किंवा कोचिंग चालू करायचंय किंवा त्यांना अभ्यास करायचा आहे. मग अभ्यास करताना कोणत्या मीडियम मधून करावा हा प्रश्न पालकांचा आणि मुलांचा असल्यामुळे मी त्याचं उत्तर या व्हिडिओमध्ये देतोय. सो 7वीला पण सेम तुम्हाला 7 भाषा आहेत. मग प्रश्न काय पडतो? प्रश्न हा पडतो, किती भाषेत देऊ शकतो आपण? 7 भाषांनी निवडल्या. ओके, मग दुसरा प्रश्न की सर माध्यम आम्ही जे निवडलं माध्यमानुसार प्रश्न कोणत्या भाषेत येणार? सर मी जर उर्दू निवडलं, मी जर हिंदी निवडलं तर क्वेश्चन पेपर कोणत्या लँग्वेज मध्ये येईल? चला मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो, तुम्हाला वेबसाईटवर घेऊन जातो डायरेक्टली. बघा, ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्ही जर गेलात, चौथी 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 बाबतच्या सूचना. मग इथे जर मी बघितलं स्वरूप जर बघितलं, यावरती मी क्लिक करतो. ही स्वरूप तुम्हाला दिसतंय आणि अभ्यासक्रमावरती क्लिक केलं की मला अभ्यासक्रम दिसतोय. आता बघा, सपोज मी मराठी भाषा निवडली तर पहिली भाषा कोणती येणार? मग तुमची पहिली भाषा मराठीच असणार, म्हणजे मराठीचा अभ्यास करायचा आहे. बरोबर, मराठी निवडलं माध्यम तर मराठी भाषेत मराठीचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही मराठीत निवडलं मग गणिताचा अभ्यास आहे, इंग्रजी असणार आणि बुद्धिमापन चाचणी. म्हणजे 2 जे लँग्वेज आहे ना तुमच्या त्या फिक्स आहे, मराठी आणि इंग्रजी 2 फिक्स आहे. आता मग मराठीमध्ये निवडलं तसं क्वेश्चन पेपर कोणत्या भाषेत येईल? तर आता क्वेश्चन पेपर मी तुम्हाला दाखवतो. बघा, क्वेश्चन पेपर जसं की मराठी भाषा घेतली तर मराठीची क्वेश्चन पेपर तुम्हाला सगळी मराठीमध्ये आहे. बघा, हे सगळे हा सिलेबस आहे. सिलेबस पण त्यांनी मराठीत दिलेला आहे. सो मराठी भाषा असेल तुम्हाला. दुसरं, तुम्ही जर मराठी निवडलं तर गणित कोणत्या भाषेत असेल? बघा, गणित सुद्धा तुम्हाला मराठीमध्येच असणार आहे.
इंग्लिशमध्ये असेल का? नाही. माध्यम पूर्ण तुमचं काय असणार आहे? मराठीमध्ये. बघा इथे माध्यम दिले मराठी. मी मराठी निवडलं तर बघा इथे काय माध्यम काय आहे तुमचं? मराठी आहे. गणित घेतलंय मराठीमध्ये येणार तुम्हाला. त्यानंतर इंग्रजी जर घेतलं, इंग्रजी माध्यम काय तुमचं? माध्यम कोणते असू द्या. आता बघा माध्यम निवडतो, मराठी घ्या, उर्दू घ्या, हिंदी घ्या, गुजराती घ्या, तेलुगू घ्या, कन्नड घ्या, म्हणजे 1 2 3 4 5 6 ह्या भाषा 6 पैकी तुम्हाला इंग्रजी विषय हा इंग्रजीमध्येच असेल. तृतीय भाषा इंग्रजीमध्येच येणार, वेगळ्या भाषेत येणार नाही. किती भाषा इथे? 1 2 3 4 5 6, बरोबर 6. आता कोणती राहिली याच्यामध्ये? याच्यामध्ये राहिली फक्त मला वाटतं कोणती? हिंदी घेतली, उर्दू घेतली, गुजराती, तेलुगू आणि कन्नड. गुजराती, तेलुगू आणि कन्नड सगळंच घेतलं ना, म्हणजे इंग्रजी विषय इंग्रजीमध्येच येणार आहे. बाकी हे जे लँग्वेज तुम्ही जे माध्यम निवडता ते माध्यमचा पहिला पेपर. बघा उर्दू निवडलं उर्दू, हिंदी निवडलं हिंदी, गुजराती निवडलं गुजराती, इंग्रजी, तेलुगू, कन्नड, म्हणजे जे माध्यम तुम्ही निवडता त्याची पहिली जी भाषा असेल तुमची पहिली भाषा तीच असणार आहे. क्लिअर झालं? हा. मग बाकीचे विषय इंग्रजी पण काय इंग्रजीमध्येच असणार आहे. मग राहिलं गणित आणि बुद्धिमत्ता, ते कशात असेल सर? बघूया मग आता 1 बाय 1 तुम्हाला मी सांगतो. बघा सपोज मराठी मीडियम तुम्ही निवडलं तर गणित कोणत्या भाषेत असेल ते आपण चेक करूया. काय गणित? बघा गणित कोणत्या भाषेत आहे? मराठीमध्ये. आता तुम्हाला दाखवलं. बुद्धिमापन चाचणी कोणत्या भाषेत आहे? मराठीमध्येच असणार. इंग्लिशमध्ये येईल का? नाही. बघा इथे माध्यम मराठीच मराठीमध्ये असणार आहे. आता मी तुम्हाला दुसरी भाषा घेतो. सपोज मी इंग्रजी घेतलं, इंग्रजी भाषा पहिली येणार आहे, दुसरी मराठीच येणार आहे, बरोबर. ह्या 2 भाषा आहेत. ज्यांचं इंग्लिश, ज्यांनी माध्यम इंग्लिश निवडलं, सर मला क्वेश्चन पेपर इंग्लिशमध्ये सोडवायचा आहे, त्यांना सगळा क्वेश्चन पेपर इंग्लिशमध्ये असणार आहे. लँग्वेज फक्त बघा पहिले इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे, दुसरा मराठीचा अभ्यास करायचा आहे. मग गणित जर घेतलं मी तर गणित तुम्हाला काय असणार? इंग्लिशमध्ये असणार. मराठीमध्ये येईल का? हे नाही. एकच लँग्वेज, ड्युएल लँग्वेज आहे का? 2 भाषा आहे का? नाही. इंग्लिशमध्येच येणार तुम्हाला. त्यानंतर मी जर इंग्रजी निवडलं आणि बुद्धिमापन चाचणी बघितलं तर ती सुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्ये. बघा इंग्रजी माध्यम काय? इंग्रजी. आता बघा दुसरं घेतो मी तुम्हाला. सपोज एखाद्या मुलाने हिंदी निवडलं. काय? हिंदी निवडलं तर पहिली भाषा काय आहे? हिंदी. बघा हिंदीमध्ये तुम्हाला दिलाय सिलेबस. आणि दुसरी भाषा जी आहे ती कशी असणार आहे? इंग्रजी असणार आहे. गणित कसं असेल? गणित तुम्हाला इंग्रजीमध्ये, आपलं हिंदीमध्ये. बघा माध्यम काय निवडलंय? हिंदी. विषय काय तुमचा? गणित. कशा भाषेत आहे? हिंदीमध्ये असणार आहे. बघा त्यानंतर तुम्ही हिंदी निवडलं आणि इथे बुद्धिमापन चाचणी पण चेक करा. माध्यम हिंदी आहे, विषय बुद्धिमापन चाचणी. बघा हा तुम्हाला सुद्धा हिंदीमध्येच असणार. बघा सिलेबस सुद्धा हिंदीमध्ये दिलाय त्यांनी, दिसतोय तुम्हाला? हिंदीमध्ये आहे. त्यानंतर सपोज एखाद्या विद्यार्थ्याने निवडलं की सर मला गुजराती घ्यायचं आहे किंवा उर्दू घ्यायचं आहे. उर्दूला प्रथम भाषा उर्दूची. बघा ही उर्दू भाषा दिसते तुम्हाला, उर्दूच असणार आहे. त्यानंतर सेकंड भाषा गणित जरी घेतलं तुम्ही तर गणित माध्यम उर्दूमध्येच असणार. बघा माध्यम उर्दूमध्ये आहे. त्यानंतर तुम्ही बुद्धिमापन चाचणी जरी घेतलं तर माध्यम उर्दूमध्ये आहे. लक्षात येत आहे? सो फॉर्म भरताना काळजी घ्यायची की नाही? आपल्याला घ्यायची आहे, ते सांगतो मी तुम्हाला पुढे. ओके. कोणती भाषा घ्या? फॉर एक्झाम्पल मी गुजराती घेतली तर प्रथम भाषा गुजराती आहे. त्यानंतर गणित तुमचं असणार बघा गुजराती भाषेला गुजरातीमध्येच आहे. समजतंय मी काय बोलतोय? आणि गुजरातीला बुद्धिमापन चाचणी सुद्धा गुजरातीमध्येच असणार आहे, बरोबर. आता सगळे दाखवत बसत नाही. तेलुगू पण बघा, तेलुगू गणित कसं आहे? तेलुगूमध्ये आहे, बरोबर. सो माध्यम जे निवडायचे आहे तुम्हाला ती काळजी घ्यायची आहे. तुम्ही जे माध्यम निवडाल त्याच माध्यमामध्ये क्वेश्चन पेपर असेल. 2 भाषेत क्वेश्चन पेपर नसणार आहे. सो हा एक प्रश्न उत्तर तुम्हाला मी दिलं. आता काय माध्यमानुसार प्रश्न कोणत्या भाषेत असेल? जे माध्यम निवडाल त्यानुसारच क्वेश्चन पेपर तुमचे असणार आहे. सेकंड भाषा जी सगळ्यांची दुसरी भाषा म्हणजे इंग्लिश सगळ्यांना काय आहे? कंपल्सरीच आहे. मराठी आहे का कंपल्सरी? नाही. जर तुम्ही मराठी मीडियम घेतलं आणि इंग्लिश मीडियम जर घेतलं तर तुम्हाला इंग्लिश आणि मराठी कंपल्सरी असणार आहे. हे दोघं कंपल्सरी असणार. पण याच्या व्यतिरिक्त उरलेल्या 5 लँग्वेज, बरोबर, 5 भाषा आहे किंवा 5 मी काय त्याला म्हणेन माध्यम आहे, वेगळे 5 माध्यम आहे. यापैकी कोणतेही माध्यम तुम्ही निवडलं तर ते माध्यम पहिले, ती भाषा पहिली येणार आहे. दुसरी भाषा काय असणार? तुम्हाला इंग्रजी कंपल्सरी असणार आहे, बरोबर आहे. मग उरलेले गणित बुद्धिमत्ता मात्र जे माध्यम तुम्ही निवडलं असेल त्याच माध्यमामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता असणार आहे. क्लिअर कट झालं? हा. आता झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर. तिसरा प्रश्न बघा काय आहे? तिसरा प्रश्न तुम्हाला मी सांगतोय काय? प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा कशी निवडावी? आता माध्यम निवडलं की त्या माध्यमचा पहिला पेपर असतो. सपोज उर्दू घेतलं की उर्दूचा पहिला पेपर, दुसरा माध्यम लँग्वेजचा पेपर इंग्लिशचा असणार आहे. कन्नड घेतली, कन्नड पहिला पेपर, इंग्लिश दुसरा असेल. मराठी घेतली, मराठी पहिला, इंग्लिश दुसरा. इंग्लिश घेतली, इंग्लिश पहिला, मराठी दुसरा. हे कंपल्सरी असणार आहे, बरोबर. कशी निवडावी? माध्यमानुसार असणार आहे. सो शिकवण्याचे मीडियम, सपोज एखादा इंग्लिश मीडियमचा आहे आणि त्याला म्हणायचं की सर मला मराठी मीडियम मधून एक्झाम द्यायची, देऊ शकतो का? 100% देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही.
सो त्याचा काही संबंध नाहीये, लक्षात घ्या. परीक्षाचा मीडियम आणि शिकण्याच्या मीडियमचा काही संबंध नाही. देऊ शकता तुम्ही. एखाद्या वाटला सर मी मराठी मीडियम मधून शिकतोय, मराठी मीडियम आहे माझं, तर मी क्वेश्चन पेपर इंग्लिश मीडियम मध्ये देऊ शकतो का? यस, देऊ शकता. एखादा म्हणू शकतो सर शिकण्याची भाषा माझी उर्दू आहे, पण मला परीक्षा देण्याची जी माध्यम आहे, परीक्षा माध्यम जे निवडायचं आहे, हे परीक्षा माध्यम मला इंग्लिश निवडायचं, निवडू शकतो का? 100% निवडू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुमचं शिकण्याचं माध्यम आणि परीक्षा देण्याच्या माध्यमाचा काही संबंध नाही, देऊ शकता. हे तर इनिशियली समजते, जेव्हा फॉर्म सुटतील तेव्हा मी डिटेलमध्ये सांगतो. पण आता तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला वाटतंय की मला आता अभ्यास करायचा कोणत्या मीडियम मध्ये करू, सो तुम्हाला जे मीडियम कम्फर्टेबल वाटतं त्या मीडियम मधून तुम्ही एक्झाम देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर कट झालं का? कळलं का बच्चे लोक आणि पालकांना? कळलं का तुम्हाला? मला कमेंटमध्ये पण कळवा. आणि असेच प्रत्येक गोष्टीचे अपडेट तुम्हाला मी या चॅनलवर देणार आहे. सो काय करा, सगळ्यांनी हा चॅनल सबस्क्राईब तर कराच, तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये पाठवा, सगळ्या पालकांच्या ग्रुपमध्ये पाठवा, शिक्षकांच्या ग्रुपमध्ये पाठवा, तुमच्या मित्रांचा पण ग्रुप असेल तर त्यांनाही पाठवा. आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून दररोजची अपडेट शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय घडामोडी घडतात, काय अपडेट आहे त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. शालेय जीवनातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती तुम्हाला मी या चॅनलवर देणार आहे. तुम्हाला अजून काही गोष्टींची माहिती हवी असेल ना, तर काय करा, सिंपल कमेंटमध्ये जा आणि कमेंट टाईप करून पाठवा माझ्याकडे. त्या प्रश्नाचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईल, किंवा त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पण घेईल. थोडा वेळ लागला तर चालेल, पण नंतर व्हिडिओ मात्र नक्की घेईल. ओके, किंवा छोटा प्रश्न असेल तर उत्तर लगेच तिथे देऊन टाकेल मी. ओके, सो नक्की कमेंट पण करा, आवडला तर पहिले आवर्जून लाईक पण करा, आणि मुख्य म्हणजे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. सो ह्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला दिलेली आहे, आणि इग्नाइट अकॅडमीकडनं बॅचेस पण चालू झालेले आहे. जर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या घरामध्ये कोणी जर स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत असाल तर त्यांच्यापर्यंत मेसेज पोचवा. फार कमी फी मध्ये क्वालिटीचं शिक्षण आम्ही तुम्हाला या चॅनलद्वारे देणार आहोत, बॅचद्वारे देणार आहोत. फक्त 499 रुपयात तुम्हाला 4थी आणि 7वीची बॅच अवेलेबल आहे. मला वाटतं मी नेहमीप्रमाणे म्हणतो की तुमच्या पालकांचे किंवा पालकांचं एक दिवसाचं पेमेंट असेल फक्त 500 रुपये, पण त्या 500 रुपयात आम्ही विद्यार्थ्यांना 4 महिने शिकवणार आहोत, तेही ॲडव्हान्समध्ये. त्यांना लेक्चर मिळणार आहे. इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी स्कॉलरशिपचा फॉर्म, कोणत्याही मिडियमचा विद्यार्थी स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकतो. याच्यावर डिटेल व्हिडिओ पण मी घेतले पाठीमागचे, नसल बघितले एकदा जाऊन बघा, त्यात डिटेल माहिती पण सांगितलेली आहे. तुमच्या मनात जो प्रश्न असेल ना त्याचे व्हिडिओ इथे आलेले आहे, सो एकदा बघून घ्या. आणि अजूनही काही प्रश्नांची उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. सो लगेच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन डायरेक्ट बॅच तुम्ही परचेस करू शकता, किंवा काही शंका असेल तर बघा ह्या नंबरला कॉल करू शकता. ऍप प्ले स्टोअरवरनं हे इग्नाइट पाठशाळा नावाचं ऍप डाउनलोड करायचं. त्याच्यामध्ये गेलं की शालेय स्पर्धा परीक्षेवर क्लिक करायचं. तिथून 4थी 7वी जी तुम्हाला बॅच हवी असेल ती बॅच लगेच परचेस करायची. एकदम सिंपल आहे, 2 ते 3 मिनिटाचं काम आहे. सो लेक्चर चालू झाले आहेत. कालपासून डेमो लेक्चर आहे, कालचं लेक्चर झालं, आज पण आहे. 4थीचं 6 वाजता असणार आहे, 7वीचं 7 वाजता लेक्चर असणार आहे. कुठे? या चॅनलवरती, युट्यूबवरती असणार आहे. 6 दिवस, पुढच्या सोमवारपासून मात्र ऍपवर आपण लेक्चर बघणार आहोत. सो व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.